महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महायुती सरकार मोठं गिफ्ट देणार आहे। आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे। लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। म्हणून लाडकी बहीणचा देखील महिन्याचा हप्ता हा जमा करणं आम्ही सुरू केलेला आहे। आज जवळपास 2,52,00,000पेक्षा अधिक महिलांना लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत। राज्यातील समस्त माझ्या बहिणींना माझा नमस्कार। आई तुमच्यासाठी 18,000 नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं लावा ताकद मराठी या यूट्यूब चॅनलवर। लाडक्या बहिणींनो, आज मी तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। आज आपण बोलणार आहोत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या 21व्या हप्त्याबद्दल, म्हणजेच एप्रिल 2026च्या हप्त्याबद्दल। ज्या लाडक्या बहिणी महिन्यापासून वाट पाहत आहेत, ज्यांना मार्च महिन्याचा 20वा हप्ता अजूनही मिळालेला नाही, त्या सर्व लाडक्या बहिणींसाठी आज खूप आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अक्षय तृतीयेच्या पवित्र आणि शुभ मुहूर्तावर राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरण सुरू केलेला आहे। आज दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी पैसे वाटपाला अधिकृतपणे सुरुवात झालेली आहे। तर लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 21वा हप्ता कधी जमा होणार, कोणाला पैसे मिळणार, कोणत्या 20 जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू झाले, मुंबई हायकोर्टाच्या नोटिशीनंतर योजना बंद होणार का, सरकारने 3,000 रुपयांच्या गिफ्टची घोषणा केली, ती खरी आहे का, हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। लाडक्या बहिणींनो, सर्वात आधी बोलूया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय घोषणा केली आहे ते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अलीकडे एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केलेली आहे। ते म्हणाले की राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा 20वा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा 21वा हप्ता हे दोन्ही हप्ते एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देण्यास सुरुवात करणार आहोत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, ज्यांना अजून मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नाही, त्या लाडक्या बहिणींना काळजी करायचं कारण नाही। एप्रिल महिन्याचा हप्ता आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र करून येणार आहेत। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनीही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे। अनाथांचा नाथ, लाडक्या बहिणींचा भाऊ म्हणजे एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की ज्या लाडकींना मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नाही, त्या लाडक्या बहिणींनी आपली ई-KYC पूर्ण करून घ्यावी। कारण बहिणींनो, जर तुमची ई-KYC पूर्ण असेल तर एप्रिल महिन्याचा आणि मार्च महिन्याचा असे दोन्ही हप्ते एकत्र करून तुमच्या खात्यामध्ये जमा होतील। त्यामुळे तुमची ई-KYC झाली आहे का नाही ते तपासून घ्या। लाडक्या बहिणींनो, आता सांगतो सर्वात महत्त्वाची बातमी, आणि ही बातमी ऐकून तुम्हाला देखील आनंद होईल। अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी एक विशेष गिफ्टची घोषणा केली आहे। ते गिफ्ट काय आहे? लाडक्या बहिणींनो, राज्यातील सर्व पात्र लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार आहेत। हो, तुम्ही बरोबर ऐकलं, 3,000 रुपये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः महाडीबीटीचं बटन दाबून लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। अक्षय तृतीया हा दिवस हिंदू परंपरेनुसार अत्यंत शुभ मानला जातो। या पवित्र दिवशी सुरू केलेली योजना ही बहिणींच्या आयुष्यात शाश्वत समृद्धी घेऊन येवो अशी सरकारची भावना आहे, आणि त्यामुळेच या दिवशी हप्ता वितरणाची सुरुवात करण्यात आली आहे। तर लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की कोणत्या 20 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपास सुरुवात झाली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि शेवटी मी एक महत्त्वाची अपडेट देखील सांगणार आहे। लाडक्या बहिणींनो, आता बोलूया एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर। अलीकडे सोशल मीडियावर खूप चर्चा होत होती की मुंबई हायकोर्टाने नोटीस पाठवली आहे आणि त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद होणार आहे। लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, घाबरण्याची काहीच गरज नाही।
झालं काय होतं की मुंबई हायकोर्टाने सरकारला एक नोटीस पाठवली होती. त्या नोटिशीत म्हटलं होतं की जर सरकारच्या तिजोरीत पैसेच नाहीत तर सरकारने लाडकी बहीण योजना बंद करावी. बहिणी टेन्शनमध्ये आल्या होत्या. सोशल मीडियावर खूप अफवा पसरवल्या जात होत्या. पण लाडक्या बहिणींनो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या सगळ्या गैरसमजावर स्पष्ट उत्तर दिले आहे. एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की लाडक्या बहिणींनी कोणताही गैरसमज करून घेऊ नका. योजना बंद होणार नाही. सरकार लाडक्या बहिणींना दिलेला शब्द कधीच मोडणार नाही. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनीही याबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. ते म्हणाले की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना त्यांनी सुरू केली. आता मी मुख्यमंत्री असताना ही योजना सुरूच ठेवणार आहे. आमच्या लाडक्या बहिणींना दिलेला शब्द आम्ही कधीच मोडत नाही. लाडक्या बहिणींनो, ऐकलं का? स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. फक्त अधिकृत बातम्या पहा आणि त्यासाठी आमच्या लावा ताकद मराठी या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. लाडक्या बहिणींनो, आता बोलूया GR बद्दल, म्हणजे शासन निर्णयाबद्दल. लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यापूर्वी सरकारने एक महत्त्वाची बैठक घेतली. त्या बैठकीत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे आणि इतर वरिष्ठ पदाधिकारी. या बैठकीत GR काढताना सरकारने काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट केल्या. पहिली गोष्ट म्हणजे ज्या बहिणींची eKYC पूर्ण आहे त्यांनाच हप्ता मिळणार. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांची eKYC बाकी आहे त्यांनी ताबडतोब ती पूर्ण करावी. eKYC झाल्यानंतरच मार्च आणि एप्रिल दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र करून मिळतील. तिसरी गोष्ट, महाडीपीटी पोर्टलद्वारे थेट बँक खात्यात पैसे जमा होणार. त्यामुळे बँक खातं आधार कार्डशी लिंक असणं आवश्यक आहे. चौथी गोष्ट, योजना पुढेही सुरूच राहणार. सरकार ही योजना बंद करणार नाही. लाडक्या बहिणींनो, या चारही गोष्टी लक्षात ठेवा. विशेष करून eKYC आणि आधार बँक लिंकिंग या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तर लाडक्या बहिणींनो, आता सांगतो कोणत्या 20 जिल्ह्यांमध्ये 21व्या हप्त्याचं वितरण सुरू झालं आहे. लाडक्या बहिणींनो, तुमचा जिल्हा या यादीत आहे का ते नक्की कमेंट करून सांगा. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि उरलेल्या जिल्ह्यांमध्येही लवकरच वितरण सुरू होणार आहे. लाडक्या बहिणींनो, या 20 जिल्ह्यांमध्ये 20वा आणि 21वा हे दोन्ही हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे. ज्या बहिणींचा जिल्हा या यादीत नाही त्यांनी काळजी करू नका, कारण येत्या काही दिवसात उर्वरित जिल्ह्यामध्येही वितरण सुरू होणार आहे. लाडक्या बहिणींनो, आता बघूया 21व्या हप्त्यासाठी कोण पात्र आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी या गोष्टी असणं आवश्यक आहे. eKYC पूर्ण असणं आवश्यक आहे. बँक खातं आधार कार्डशी लिंक असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा 21 ते 65 वर्ष. लाभार्थी महाराष्ट्राची रहिवासी असणं आवश्यक आहे. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे. पूर्वीचे सर्व हप्ते नियमितपणे मिळालेले असणे आवश्यक. आता बघूया कोणाला हप्ता मिळणार नाही. ज्यांची eKYC बाकी आहे, ज्यांचं बँक खातं आधारशी लिंक नाही, जे इतर कोणत्या सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत. लाडक्या बहिणींनो, आताच तुमची eKYC चेक करा. जर बाकी असेल तर आताच ती पूर्ण करा. लाडक्या बहिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं 20वा हप्ता कधी येणार, 21वा हप्ता कधी येणार. अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर वितरणाला सुरुवात झाली. 3000 रुपयांचं खास गिफ्ट मिळणार. मुंबई हायकोर्टाच्या नोटिशीनंतरही लाडकी बहीण योजना सुरूच आहे. 20 जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू झाले. eKYC पूर्ण असणं अत्यंत आवश्यक. लाडक्या बहिणींनो, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही. त्यामुळे कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका. अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला एक काम आहे. कमेंट बॉक्स उघडा. तिथे जाऊन तुमची eKYC झाली आहे का नाही ती लिहा. तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळाले ते देखील लिहा.
तुमच्या खात्यात पैसे आले का ते कमेंट करून नक्की सांगा, कारण तुमची माहिती इतर बहिणींना उपयोगी पडेल. हा व्हिडिओ तुमच्या सर्व लाडक्या बहिणींना शेअर करा, ज्याच्यामुळे त्यांचं टेन्शन दूर होईल. आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या आणि खऱ्या बातम्यांसाठी आपल्या लावा ताकद मराठी या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद लाडक्या बहिणींनो.